लाव व्हिडिओ बनवलो आता डोकं लावू नका जा. नमस्कार मित्रांनो, मी उमराज. कसं सांगू समजा ना मला, पण विषय असा आहे, शेळीपालन आपण एक 15 महिन्यापूर्वी आपण शेळ्या ज्या घेतल्या खूप भारी वाटलं. पण आता मी व्हिडिओ म्हणल्यापेक्षा मी शेळीपालन बंद करणार आहे. येण्या काही दिवसामध्ये शेळीपालन माझं बंद पडताना दिसतोय. कारण मी तुम्हाला काही सांगणार आहे, काही पर्सनली आहेत, काही फायनान्शियली असू शकतात, काही सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. चला सांगतो थोडीशी कारणं. मित्रांनो, काही दिवसापूर्वी माझ्यासोबत काही जोडीदारांनी शेळीपालन चालू केले. आता काहींचे बंद पडले आणि काहीचे बंद पडायच्या स्वरूपावर आहे. पहिले त्यांचं सांगतो मी काय होतं आहे. मी त्यांना उपाय पण सांगितले, पण आता मलाच अडचणी आलेल्या आहेत. एका जोडीदाराचं झालं बघा, शेळीपालन बंद का पडतं आहे ते सांगतो. NLMची स्कीम टाकली. NLM सारखी स्कीम होती एक. मोठा शेड बांधला, सगळं काही केलं आणि आता शेळ्या आणल्या, किती मोठ्या भल्या मोठ्या शेळ्या आणल्या आणि जवळपास 300 शेळ्यामधल्या मित्रांनो जवळपास 125 शेळ्या मेल्या त्याच्या. आणि आता त्याच्यावरून म्हणजे बराचसा प्रॉब्लेम झाला त्याला आणि आता तो शेळीपालन बंद पडलंच त्याचं, कारण त्याला जमलं नाही. व्हिडिओ बघितले, नुसतं शेळीपालन चालू करून असं जमत नसतं. मी त्याला म्हणत होतो, भाऊ असं काही होणार नाही, तुला पर्सनली कामं करावी लागतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या बघा. आणि माझं कायम तुम्हाला पण सांगणार आहे, तुम्ही जरा आता माझं तर जाऊ द्या, पण तुम्ही जरी करणार असेल याच्या पुढं तर शेळीपालन करायचं ना भाऊ, तुम्ही स्वतः करणारे राहू द्या. आणि दुसरी गोष्ट, व्हिडिओ पाहून शेळीपालन तर अजिबात करू नका. मग हे व्हिडिओ तुम्ही आता डिलीट करून टाकणार आहे, चॅनलच डिलीट करणार आहे. पण कोणाचीच व्हिडिओ पाहून डायरेक्ट शेळीपालन करू नका, कारण हा एवढा सोपा धंदा नाही भाऊ. हे म्हणजे असं हे निव्वळ आपदायची काम आहे. पहिले तुम्हाला सांगतो मी, ह्या धंद्यामध्ये खरी रिॲलिटी सांगतो. लोक म्हणतात 6 महिन्यात पैसे कमवा, एका वर्षात पैसे डबल, एका वर्षात एवढं उत्पन्न तेवढं उत्पन्न, 10 शेळ्यापासून ₹1,00,000 ₹2,00,000. हे सगळं फेक आहे मित्रांनो. मनाच्या अंतःकरणातून सांगतो आज, हे सगळं फेक आहे. कारण तुम्हाला कमीत कमी 1000 दिवस याच्यामध्ये द्यावं लागतात. ही गोष्ट ध्यानात ठेवा. तर आज चालू केलं आणि 6 महिन्यात तुम्हाला पैसे येतील याचा काही भरोसा याच्यामध्ये नाही आहे. आणि जर असं कोणी म्हणत असेल तर त्याच्या जाऊन कानफडीत आणा की 6 महिन्यात याच्यात पैसे डबल होतील किंवा वर्षात तुम्ही डायरेक्ट ₹2,00,000 कमवता येतात. बऱ्याच लोकांनी कमवले पण आहे. वर्षात 2 काय 4-4, 5-5, 10-10 लाख रुपये कमवतात. पण एवढं सोपं नाही जेवढं तुम्हाला वाटतं आहे. कारण पहिल्या 3 वर्षात तर काही भेटत नाही याच्यामध्ये. 1000 दिवस तुम्हाला आबद नाही याच्यात, फुकट, खाली फुकट. 1000व्या दिवशी तुम्हाला उत्पन्न येतं. आणि जर 1000व्या दिवशी जर तुम्हाला घरातून पैसा टाकावा लागत असेल याच्यामध्ये, तर हा धंदा तुमच्यासाठी नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. तर अशा गोष्टी आहे बघा, की शेळीपालन जर करायचं ना, अनुभवी माणसाचे बोल सांगतो की व्हिडिओ पाहून तर अजिबात करू नका. कारण माझं अंतःकरण दुखावलं गेलं आहे आज. दुसरी गोष्ट, जर घरच्याचा सपोर्ट नसेल तर अजिबात झक मारू नका. तुम्हाला खोटं नाही सांगत, घरच्याच्या जीवावर ह्यो धंदा होत नाही. मा बाप म्हातारा झाला आणि घरी बसून येईन, मग आता ती पाहणार येईन, त्यांना 10 शेळ्या आणून देतो, असं जर करणार असेल तर अजिबात करू नका. त्याच्यानंतर मित्रांनो, आईबापाच्या भरोश्यावर नका करू, पार्टनरच्या भरोश्यावर धंदा करू नका. हा एक मुद्दा सांगतो. मी धोका खाल्ला, या पठ्ठ्यानं धोका खाल्ला, तुम्ही खाऊ नका. काय आहे हा धंदा? पार्टनरच्या भरोश्यावर नाही, झंडू काम आहे पार्टनर लोकांचं. लोक फ्रॉड आहे मित्रांनो. या दुनियेमध्ये लोक फ्रॉड आहे. जोपर्यंत चालू होईल तोपर्यंत म्हणणार तुम्हाला जमीन देतो, पाणी देतो, आणि ऐन टाईमवर भडवे धोका देतात. तर पार्टनरच्या भरोश्यावर अजिबात करू नका. काम करायच्या टायमाला तुम्हाला काम आपदून घेणार, तुमचं काम जास्त असणार, तो तिकडं बसून शेटवानी गप्पा हाणीन, असं नाही झालं तसं नाही झालं. तर
पार्टनरच्या जीवावर धंदा करू नका. अनुभवाचे बोल सांगतोय बरं का. त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टी त्या म्हणजे काय, तर एक जोडीदाराचं 6 महिन्यात बंद पडलं. का बंद पडलं, तर त्याला आज शेळ्या आणल्या ना आजच प्रॉफिट लागत होता. म्हणजे काय, गाभण शेळ्या घेऊन आला, एकतर त्याच्या निम्या शेळ्या गाभडल्या मित्रांनो ट्रॅव्हलिंग जास्त झाल्यामुळं. तर मी हेही सांगतो की शेळ्या जर घ्यायच्या म्हणल्या तर पार्ट्या शेळ्या घ्या. पार्ट्या शेळ्या नाही घेतल्या तर तुमचा लॉस होणार, 100% होणार. शेळीपालनाचा धंदा खोटा नाही, लय खोटा आहे. जर तुम्ही व्हिडिओ पाहून शेळीपालन करत असेल, इथं स्वतः आपदा लागतं. तुम्ही म्हणशाल मग शेळीपालन सोडल्यावर काय करीन, दारू फूक, गांजा फूक, पुरी मागं पळ, ते काय होईन ते होईन. पण पार्टनरच्या धंद्यात अजिबात पळू नका. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट, इन्स्टंट मनीच्या मागं लागू नका. म्हणजे काय, अर्जंट पैसा कमवायचा. कारण याच्यामध्ये अर्जंट नाही, 1000 दिवस आबद नाही तुम्हाला. का आबद नाही ते सांगतो. कारण हे जनावर आहे, पहिले सुट आणलं, एखाद्या वेळेस पिल्लू फेकून देऊ शकते, गाबडू शकते, बिमार पडू शकते, चारा नाही खाऊ शकत, लंगडू शकते, गाबडू शकते. त्याच्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम होऊ शकतात. तिला दूध कमी येऊ शकतं, दुधाला खराब राहू शकते, किंवा मग तुम्हाला लक्षात येणार नाही, शेळी खराब होऊ शकते, एखादी शेळी मरू शकते. त्याला समोर जाण्याची ताकद पाहिजे. काही भाडव्या लोकांवानी असं घाबरून चालत नाही याच्यामध्ये, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि पार्टनरच्या नादी अजिबात लागू नका, ही गोष्ट कधी ध्यानात ठेवा. आणखीन साऱ्या गोष्टी मित्रांनो, एकतर चारा नियोजन जर नसेल आणि याशी जर भंगार जनावरं जर तुम्ही घेऊन आली तर तुमचं शेळीपालन चालू शकत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी अशी खनाळ जनावरं, नवटे जनावरं घेणं आहे तुम्हाला. खनाळ नवटे जनावरं प्लस तुम्हाला सपोर्ट लागेल कोणाचा तरी, ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा, बरोबर ना. जर तुम्ही खराब जनावरं आणली तर तुमचं शेळीपालन चालू व्हायच्या आधीच बंद पडणार. कारण मग ते पुढं चालून त्याचा काही फायदा नाही ना. 2 वर्ष सांभाळली तरी या शेळीपासून काय फायदा आहे तुम्हाला. तुम्ही आणली 10-12 हजार रुपये शेळी, पण शेळीमध्ये काही दमच नाही आहे. ती शेळी सुधारायची कधी उत्पन्नच नाही त्याच्यात. स्वस्ती म्हणून 15 हजारची एक भेटती, पण मागे घ्यायची नाही. 7-7 हजारात 2 भेटू राहिले म्हणून आणायच्या. 7-7 हजाराचे 2 वर्ष सांभाळून बी 7 हजाराच्याची. 15 हजाराची शेळी 4 पिल्लं देऊन तुम्हाला 30,000 रुपये देऊन 15,000 शेळी तुमच्याकडे मुद्दल राहते. घ्यायच्या टायमाला चांगलं जनावर घ्या, ही गोष्ट कधी ध्यानात ठेवा. शक्यतो पार्ट्या शेळ्या आणि चांगल्या चोपड्या चटक शेळ्या घ्यायच्या, ही गोष्ट कधी ध्यानात ठेवा. बाकी अजून कोणाच्या सांगण्यावरून नादी लागू नका धंद्यात. जर तुम्हाला आवड असेल तरच धंदा करा, नाहीतर याच्यात जादा दिवस टिकणं सोपं नाही भाऊ, जसं की माझं होतं आहे आता. बाकी एका मित्राचं असं झालं की म्हणजे अजिबातच नुसतं करायचं म्हणून करायचं, चांगला बागतदार मालक आहे म्हणून मग आता शेळ्या घेतल्या, किती मोठ्या 2-3 लाख रुपये शेळ्या घेतल्या आणि चालू केलं. पिल्लंच नाही जगली. आता मी त्याला सांगितलं बाबा पहिल्या येतात होतं, ऐका ना, आता बंद करतोय, शेळ्या विक्री काढल्या गाभण करून. 2-3 झोपे थांब नाही भाऊ तुम्हाला, तेव्हाच तुम्हाला पिल्लं संगोपनाचा अनुभव आहे. नाही पहिल्या झोपेत सगळे पिल्लं जगतील याचा भरोसा नाही, एक बी जगेल याचा भरोसा नाही. तुम्हाला अनुभवच घे नाही. गर्लफ्रेंड केली म्हणजे ती बायको होतो ठिकाणी याचा काही भरोसा राहत नाही. तेच सांगत होत त्याला, भाऊ पहिलं झोप आहे, अजून आहे ना, जनावर आहे ते, किती का दिवस चालन, तू काय टेन्शन घेतो. पण नाही, तर जर पेशन्स नसेल तर अजिबात हा धंदा करू नका. तुम्हाला सांगतो मी, पाया पडून सांगतो, पेशन्स नसेल तर हा धंदा करू नका. कारण 6 महिन्यात बंद पडन. मी तर 2 वर्ष म्हणतोय, पण 6 महिन्यात बंद पडन तुमचं, ही गोष्ट ध्यानात धरा. त्याच्यानंतर खूप पैसा आहे म्हणून माच करायचा, याच्यासाठी धंदा करू नका. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की मी तुम्हाला कंटिन्यू सांगत असतो. ह्या गोष्टी पाहून आणि ह्या गोष्टी करून कधी धंदा करू नका. ह्या गोष्टीच कारणीभूत ठरतात तुमचं शेळीपालन बंद पडायला. घरच्यांचा सपोर्ट राहत नाही, पार्टनरशिपचा धंदा, चारा नियोजन राहत नाही, बंदिस्त शेळीपालन करायचं. अजून एक गोष्ट, कुठून तरी अनुभव घ्या. महिनाभर एखाद्याच्या फार्मवर जाऊन काम करा. ट्रेनिंग घेऊ नका, पण काम करा. काम केलं तर कळन तुम्हाला शेळीला काय खायला लागतं, लेंड्या कशा झाडाव्या लागतात, ही गोष्ट ध्यानात धरा. कारण काही लोक काय करते, भडवे झाले पार्टनर लोक, येत तर काही नाही, तिथून आखली शिकवतात तुम्हाला. दुसरी गोष्ट, नुसते बघणार आणि त्याच्यानंतर हेच माहीत नाही राहणार हे निमा कायला म्हणत्या, त्याच्यानंतर हेच माहीत नाही राहत ताप कशी चेक करत्या.
मला एकदम फोन करून विचारतो ताप कशी चेक करतात, शेळीला तर बघलेच नाही. मी तर माणसाची ताप बागला चेक करताना पाहिली. अरे म्हणलं बाबा त्याला लेंडीची जागा राहते, मागून फसावं लागतं थर्मामीटर. इतके म्हणजे अजिबात अनुभव नाही. तर कुठंतरी जाऊन एखाद्या ठिकाणी फार्मवर जाऊन काहीतरी घ्या, नाही तर मग शेळीपालन बंद पडणार भाऊ भाडव्या पार्टनर लोकांमुळं. अजून गोष्ट, हे सगळे गोष्टी तर झाल्या. जनावर चांगले निवडा, चांगल्या माणसाकडून निवडा. पैसे जास्त आहे म्हणून माच करू नका. ह्याच गोष्टी करा ज्या की तुम्हाला जमल. आणि शक्यतो शून्यातून सुरुवात करायला पहा. म्हणजे 2-4 शेळ्यापासून चालू करा. लई 20-25 शेळ्या, 50 शेळ्या, 100-200 शेळ्या जर केल्या 6-8 महिन्यात बंद पडणार भाऊ. तर ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा. या एका व्याकुळ झालेल्या जीवाचा ऐका आणि तरच शेळीपालन करा, नाही तर हा धंदा तुमच्यासाठी नाही. आणि मित्रांनो, हा रंदे भाया काही शेळीपालन बंद करणार नाही. फक्त हा एक व्हिडिओ होता की लोकांचं शेळीपालन 2 वर्षात 6 महिन्यात का बंद पडतंय ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ होता. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि पार्टनर म्हणतोय तर ते तुम्ही व्हिडिओ बघितला नसता ना, त्याच्यामुळं बनवला होता. बाकी जनावर आता थोडेसे पावसा पाण्यामुळं उपाशी आहेत, आता चारायचे आहेत अजून. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि रंदे भैया शेळीपालन फार्मला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओला 500 लाईक झाले पाहिजे, 101 शिव्या आल्या पाहिजे कमेंटमध्ये, 201 त्यांना शिव्याला परत उत्तर आलं पाहिजे. आणि 50,000 सबस्क्रायबर लवकरच होणार आहे, तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. आणि पुढचा येता व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे तुमच्यासाठी. आज एक खतरनाक अनुभव घडला इथं ह्या रोडवर. ह्या महाराष्ट्रात अजूनही महिला सेफ नाही आहे, याच्यावर एक व्हिडिओ येणार आहे उद्या, बघा तुम्ही नक्कीच. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि शेळीपालन बंद पडायचं नसेल तर मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींकडे लक्ष द्या. बाय बाय, लव यू ऑल. आणि ज्यांनी अर्धा व्हिडिओ पाहून गेले त्यांचं काही होईल त्याचं काही सांगता येत नाही. बाय बाय.